आता छोटंसंच एक गणित राहिलंय, तेवढं पूर्ण करू, अजून एक गणित पूर्ण करू आणि थांबू. बघा मी असं सांगत होतो की सपोज instead of log of cos of 3 raised to x, by some mistake, by some print mistake, if the problem is given as y is equal to cos of log of 3 raised to x, immediately I will write down it as cos of log of 3 raised to x as x log 3, so that it will be cos of x into log 3. This log 3 will be treated as a multiplicative to x, which is the coefficient of x. Cos of log of 3 into x means, is it as parallel with this ax plus b, and cos of ax plus b will give its differentiation. It means we write down dy by dx as cos will give its differentiation as minus of sine of log 3 into x multiplied by log 3 into x differentiation किती होणार आहे? It is just log 3. With which rule I can say that cos of ax plus b will give its derivative with respect to x as minus of sine ax plus b multiplied by a. म्हणजे sin of cos of log 3 into x म्हणजे cos of ax plus b, a ची किंमत होती log 3. त्याचं डिफरन्शिएशन मायनस ऑफ साइन ऑफ log 3 into x मल्टिप्लाइड बाय a म्हणजेच log 3. किती लवकर सुटलं पहा गणित. म्हणजे काही वेळेला हे जर गणित अशाऐवजी असं आलं तर हे फक्त दिसायलाच अवघड दिसतं, पण सोडवायला किती सोपं आहे बघा. यू कॅन रीराइट इट ॲज मायनस ऑफ log 3 into sine of log 3 into x. Finally we can say that it is with negative sign log 3 as minus of log 3 multiplied by sine of log of 3 into x. You may write down it as sine of log 3 raised to x also. का तर log 3 into x म्हणजेच x into log 3 आहे, म्हणजेच किती log 3 raised to x. म्हणजे गणित जसं दिलंय त्याच फॉर्मॅटमध्ये आपलं उत्तर असायला हवं. कारण तुम्हाला एमसीक्यू सोडवताना हे उत्तर या फॉर्मॅटमध्ये येईल का या फॉर्मॅटमध्ये येईल काही माहित नाही. सगळे फॉर्मॅट आपल्याला माहित पाहिजे. दोन्ही उदाहरणं कळली, दोन्ही उदाहरणातला फरक समजला. आता आणखी एक गणित घेऊ आणि थांबू. पेज नंबर 12, एक्सरसाइज 1.1, दुसऱ्यातलं 6वं गणित. y is equals to 5 raised to sine cube x plus 3. हे साइन क्यूब ऑफ x प्लस 3 नाही आहे, साइन क्यूब x प्लस 3 असं गणित आहे. पहा कसं सोडवायचं. y is equal to 5 raised to sine cube of x plus 3 means no doubt it is as parallel with a raised to x. a हा कॉन्स्टंट आहे, 5 आहे, आणि इथे x च्या ऐवजी मला फंक्शन इन x मिळालंय म्हणून मी रूल कुठला अप्लाय करणार आहे, a raised to fx चा. बेसिकली असं सांगा की a raised to x चा रूल काय होतो डेरिव्हेटिव्हचा, तर a raised to x मल्टिप्लाइड बाय log a. यावरून आता मला a raised to fx चा रूल लिहायचा आहे. a raised to fx चा रूल काय येणार, a raised to fx चं डिफरन्शिएशन येणार a raised to fx मल्टिप्लाइड बाय log a मल्टिप्लाइड बाय f डॅश ऑफ sin cube of x into 3. बघा मी प्रत्येक वेळेला कुठला रूल कसा अप्लाय करायचा हे सांगतोय. We write down differentiating with respect to x. We write down it as dy by dx is equals to d by dx of, that is derivative with respect to x for 5 raised to sine cube of x plus 3. Which rule we are going to use, a raised to fx. What that rule tells us, that rule tells us that differential for a raised to fx is a raised to fx into log a. इथपर्यंत लिहून घेऊ. a raised to fx, that is sine cube x plus 3 multiplied by log a. log a is 5 multiplied by पुढे अटॅच काय झालंय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ fx. fx कोण आहे, जी पॉवर आहे ती पूर्ण fx आहे, म्हणजेच डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू x फॉर sine cube x
प्लस 3. या दोन्हीमध्ये ऑब्व्हियसली कुणाचं डेरिव्हेटिव्ह 0 येणार? या 3चं डेरिव्हेटिव्ह 0च येणार आहे, कारण कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह किती? 0. याचा अर्थ फक्त मला कुणाचं डिफरन्शिएशन सोडवणं गरजेचं आहे? या साइन क्यूब एक्सचं. इट विल बी 5 raised to sin cube x plus 3 multiplied by log 5 multiplied by, आता डिफरन्शिएशन फॉर साइन क्यूब एक्स प्लस 3 लिहिणं महत्वाचं. डिफरन्शिएशन फॉर साइन क्यूब एक्स हे इमिजिएटली सुटेल का? नाही सुटणार. त्यासाठी साइन क्यूब एक्स म्हणजेच, लेट मी रीराइट इट ॲज डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स ब्रॅकेट क्यूब plus, shall I write down directly 0? Because derivative of 3, the constant gives its derivative 0. आता फक्त याचंच डिफरन्शिएशन सोडवणं महत्वाचं. याचं डिफरन्शिएशन सोडवताना मला रूल कुठला अप्लाय होईल? हे साइन एक्स आहे म्हणजे फंक्शन इन एक्स आहे, पण बेसिकली ते येतं कुठून? या एक्स क्यूबच्या फॉर्म्युलावरूनच येणार आहे ना. आणि एक्स क्यूबचा फॉर्म्युला किती आठवतोय? एक्स क्यूबचा फॉर्म्युला म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला. एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला एन एक्स रेस टू एन मायनस 1. म्हणजेच या एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे 3x², पण इथे एक्स ऐवजी कोण आहे? एफ एक्स आहे. आता मला एफ एक्स रेस टू एन चा रूल माहित पाहिजे. एफ एक्स रेस टू एन चा डिफरन्शिएशन रूल काय आहे? एन एफ एक्स रेस टू एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय एफ डॅश एक्स. इथे एफ एक्स कोण आहे? इथे हा जो एफ एक्स आहे तो एफ एक्स म्हणजे हा साइन एक्स आहे. एफ एक्स रेस टू एन, आणि एन कोण आहे? तर हा 3 आहे. उत्तर काय किती येईल बघा? द आन्सर विल बी, लिहिलेलं दिसतंय? नाही दिसत आहे. इकडे सोडवतो. हे लिहिलेलं दिसतंय आपल्याला. मी स्टेप परत लिहितो. 5 रेस टू म्हणजे बेस स्टेप, विच इज 5 रेस टू साइन क्यूब एक्स प्लस 3 मल्टिप्लाइड बाय log 5 मल्टिप्लाइड बाय, आता जो डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे तो साइन एक्स ब्रॅकेट क्यूबचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच एफ एक्स रेस टू एन चा, म्हणजेच एन एफ एक्स रेस टू एन मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ एक्स. एफ एक्स म्हणजे साइन एक्स आहे. साइन ऑफ एक्स ब्रॅकेट क्यूब विल गिव्ह इट्स डेरिव्हेटिव्ह 3 sin square x multiplied by derivative with respect to x for sin x. आता एकच स्टेप लिहिली की आपलं काम झालं. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह किती हो? साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह येतो cos x. इट मीन्स 5 raised to fx, 5 raised to fx gives its derivative 5 raised to fx into log 5 into derivative of fx. Fx is sin cube x plus 3. While differentiating sin cube x plus 3, the 3 constant will give its derivative 0. Sin x bracket cube is nothing but sin cube x. Therefore, I have written differential with respect to x for sin cube x as sin x bracket cube. Sin x bracket cube will be differentiated with the help of fx raised to n, that is n fx raised to n minus 1 into derivative of fx. Fx is a sin x. Its differentiation will be 3 sin square x into derivative of sin x. आता sin x चा डेरिव्हेटिव्ह किती? cos x. तेवढा लिहिला की हे उत्तर आलं. इट इज इक्वल्स टू 5 raised to sin cube x plus 3 multiplied by log 5 multiplied by 3 sin square x multiplied by sin x will give its derivative as cos x. This will be the final answer. म्हणजे y is equal to 5 raised to sin cube x plus 3 the differentiation 5 raised to sin cube x plus 3 into log 5 into 3 times sin square x into cos x. एकदा दोनदा तीनदा ते सगळे नियम लिहिले की इमिजिएटली गणितावरनं तुम्ही थेट उत्तर पण लिहू शकता. कसं बघा, a raised to fx चा रूल. a raised to fx means its differentiation will be a raised to fx into log a into differentiation of fx. Sin cube x plus 3 will gives its differentiation as 3 sin square x into derivative of sin x, it is cos x. 3 तर कॉन्स्टंटच आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार. दिस विल बी द फायनल स्टेप. आज मी तुम्हाला सेट ए सारखाच सेट बी आणि सेट सी पण पाठवतो. हा सेट बी
सेट ए आणि सेट सी पॅरलली बघा, याचं सतत 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 सराव करा. आज सोडवलेली गणितं पुन्हा सोडवून बघा आणि सरावासाठी दिलेली इलुस्ट्रेटिव्ह एक्झाम्पल्स जी आहेत ती आज तुम्ही पहा. त्याच्यातली एखाद दोन एक्झाम्पल तरी सोडवायचा प्रयत्न करा. एखाद दोन एक्झाम्पल सोडवली की कॉन्फिडन्स वाढतो. सराव जेवढा अधिक कराल डेरिव्हेटिव्हचा तेवढा तो टॉपिक आणखी कळेल, आणखी व्यवस्थित समजायला लागेल. फॉर्म्युले परफेक्टली लिहा. फॉर्म्युले लिहून झाले की उदाहरणं सोडवा. उदाहरणं सोडवून झाले की सरावासाठी जी उदाहरणं दिलेली आहेत ती सोडवा आणि मग एक्सरसाइज मधलं एखाद दुसरं गणित सोडवायला लागा. याच्या पुढच्या तासाला याच्या पुढची काही गणितं बघू आणि हा टॉपिक पुढे नेऊ. आज सांगितलेलं, आज शिकवलेलं तुम्हाला सगळ्यांना कळलंय. नीट घरी जाऊन अभ्यास करा आणि काही शंका असेल तर त्या गुगल क्लासरूमला जॉईन व्हा, नाहीतर मला पर्सनल व्हॉट्सअप करा किंवा मला फोन करून विचारलं तरी तुमची मी शंका सोडवेन. ठीक आहे. आता पुढच्या तासाला पुढच्या गुरुवारी सगळेजण या. आजचं शिकवलेलं कळलंय सगळ्यांना? हो सर. हो ठीक आहे. आज थांबूया. उद्या आता पुढचा तास नसेल ना, उद्या तुमचं बायोलॉजीचं लेक्चर असेल.